नमस्कार सर्वांना. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर आपण आज आषाढी एकादशीनिमित्त बनवणार आहोत उपवासाची थालीपीठे. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेले आहे शाबू तांदूळ. ते आपण भाजून घेणार आहोत. स्वच्छ पुसून घेतलेले आहे अगोदर आणि छान भाजून घेणार आहोत. आणि शाबू तांदूळ भाजल्याच्या नंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. आणि या दोन्ही वस्तू आपण थंड व्हायला ठेवून देऊ थोडा वेळ. शेंगदाणे आणि शाबू तांदूळ थंड झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये छान असे रवाळ वाटून घ्यायचे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही. इथे मी शाबू तांदूळ चाळून घेत आहे. तर शाबू तांदूळ छान चाळून झाल्याच्या नंतर आपण शेंगदाणे दळून त्याचा कूट करून घेणार आहोत. आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे आपण इथे किसून घेणार आहोत. उकडलेले 2 बटाटे किसून घेतलेले आहेत. आपण चाळून घेतलेल्या पिठामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि किसून घेतलेला उकडलेला बटाटा आणि एक कच्चा किसून घेतलेला बटाटा दोन्ही टाकून घेणार आहोत. आणि थोडीशी मिरची, हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि छान मळून घेणार आहोत. आणि 10 मिनिटे आपण याला झाकून ठेवणार आहोत. आणि 2 उकडलेले बटाटे मी इथे कापून घेतलेले आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात 2 चमचे तूप टाकून घेतले आहे. आणि बारीक वाटलेली हिरवी मिरची त्याच्यात टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची छान परतली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कापलेला उकडलेला बटाटा आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मीठ आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तर छान आपली बटाटाची रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता उपवासाची बटाटा भाजी. आणि आपण आता थालीपीठ करून घेणार आहोत. त्यासाठी मी पोलपाटावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घेतलेला आहे. रुमाल थोडासा वल्ला करून घ्यायचा आणि त्यावर आपलं पीठ भिजलेलं गोळा करून थापून घ्यायचं आहे. वरून तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे थालीपीठ आपलं तव्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघेल. तर या पद्धतीने आपण थालीपीठ टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता थालीपीठाच्या वरून पण आपण थोडासा तुपाचा हात लावणार आहोत. छान असे दोन्ही साईडने आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत. चवेला पण खूप छान लागतात ही थालीपीठं. एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचा दोन्ही साईडने. पुन्हा आपण दुसरे थालीपीठ करून घेणार आहोत. सेम दोन्ही थालीपीठ आपण याच पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही तव्याला चिटकत नाही थालीपीठ. आपले थालीपीठ तयार आहे. चला तर आपण बघू शकता तुम्ही आपले थालीपीठ आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. पोटभरीचा आहे हे पूर्ण पदार्थ उपवासासाठी. चला तर आवडल्यास लाईक, शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा. नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान मऊ लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम अशी ही थालीपीठ आपली तयार आहे. उपवासाची थाळी आपली तयार आहे.
चव बघ, एकदा खाल तर परत मागाल. एकदम अप्रतिम अशी चव आहे या थालीपीठांची. मऊ लुसलुशीत अशी ही थालीपीठं झालेली आहेत आपली. पुन्हा भेटूया. धन्यवाद.